नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेविषयी अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत की ही कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी सरकारने केलेली आहे ती नेमकी काय आहे, कोणते शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र ठरतील, किती कर्ज आपलं या ठिकाणी माफ केलं जाईल आणि जे नियमित कर्ज फेडणारे शेतकरी आहेत त्यांना यामध्ये किती प्रोत्साहनपर अनुदान या ठिकाणी दिलं जाईल। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं की आपला सातबारा आम्ही पुरा करू। त्या आश्वासनाची जाणीव ठेवून माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने 2 जून 2026 रोजी या ठिकाणी कर्जमाफीची जी योजना आहे ती जाहीर केलेली आहे। या कर्जमाफीच्या योजनेमध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि हे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत आहे आणि त्यांनी अद्याप भरलेलं नाही 31 मार्च 2026 पर्यंत, सर्वप्रथम फक्त असेच शेतकरी जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंत आपलं कर्ज या ठिकाणी माफ होईल। यामध्ये दुसरा एक पॉईंट असा आहे की यापूर्वी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे ते शेतकरी या कर्जमाफीमध्ये फक्त 50,000 रुपयापर्यंत त्यांना कर्जमाफी मिळेल। मागच्या वर्षीच्या कर्जमाफीमध्ये आपण पात्र झाला होता, आपण लाभ घेतला होता, तर या वर्षीच्या 2 लाखाची कर्जमाफी आपली होणार नाही, केवळ आपली 50,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी होईल। 50,000पेक्षा जर आपलं जास्त कर्ज असेल तर ते आपल्याला स्वतः बँकेमध्ये वरचं कर्ज भरावं लागेल, त्यानंतर आपलं 50,000 रुपये कर्ज माफ होईल। ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने यामध्ये OTS म्हणजे वन टाईम सेटलमेंट्स अशी एक तरतूद या ठिकाणी ठेवलेली आहे। 2 लाखापेक्षा जास्त कर्ज शेतकऱ्याने स्वतः भरायचं आहे, त्यानंतर उर्वरित 2 लाख रुपये सरकार भरेल। तुम्ही 31 मार्च 2027च्या आतमध्ये जर ते 2 लाखापेक्षा जास्त अमाऊंट भरली तरच तुम्ही या कर्जमाफीचा लाभ घेऊ शकता। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं यामध्ये 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचं ठरवलेलं आहे। त्यामध्ये 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी आपण किमान 2 वेळेस कर्ज हे वेळेवर भरलेलं असावं। जर आपण 1 वेळेस भरलेलं असाल तर आपल्याला 50,000 रुपये अनुदान मिळणार नाही। 22-23, 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षामध्ये आपण किमान 2 वेळेस कर्ज जर वेळेवर भरलेलं असेल तर आपल्याला 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळेल। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 50,000 किंवा त्यापेक्षा कमी होतं आणि त्या शेतकऱ्यांनी ते कर्ज भरलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना शासन 5,000 रुपये अनुदान प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे। जे आपण कर्ज घेतलेलं आहे त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका असतील, खाजगी बँका असतील, ग्रामीण बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा पतसंस्था असतील, यापैकी कुठल्याही बँकेचं कर्ज आपण घेतलं असेल तर आपण वरील सांगितलेल्या निकषाप्रमाणे आपण जर पात्र असाल तर आपल्याला या ठिकाणी कर्जमाफी आपल्याला मिळेल। या कर्जमाफीसाठी आपल्याकडे आपलं शेतकरी ओळख क्रमांक ज्याला आपण ॲग्रिस्टॅक फार्मर ID म्हणतो हे असणं गरजेचं आहे। तर या कर्जमाफीमध्ये कोण अपात्र असेल? सर्व विद्यमान आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्री, माजी आमदार, माजी खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी किंवा 25,000पेक्षा जास्त मासिक वेतन असणारे अधिकारी कर्मचारी, 25,000पेक्षा जास्त पेन्शन घेणारे निवृत्तीधारक कर्मचारी, शेती व्यतिरिक्त उत्पन्नावर आयकर भरणारे, सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ इत्यादी संस्थांचे उच्च पदाधिकारी हे या ठिकाणी या योजनेमध्ये पात्र असणार नाहीत। तर अगदी थोडक्यामध्ये महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026ला जो निर्णय घेतलेला आहे त्या धर्तीवरती जे काही निकष शासनाने या ठिकाणी लावलेले आहेत, प्रशासकीय भाषा थोडीशी समजायला किचकट असते। मी माझ्या माध्यमातून आपल्याला अगदी सोप्या मराठी भाषेत ही कर्जमाफी नेमकी काय आहे, कोणाला लाभ मिळणार आहे, कोण यापासून वंचित राहू शकतं, हे या ठिकाणी मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजून या व्यतिरिक्त आपले जर काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा, आम्ही आपल्या प्रश्नांचं योग्य तो उत्तर देण्याचा प्रयत्न करू। अशाच शेतीपूरक माहितीसाठी आपण आमच्या कृषीशास्त्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।